पोषण कर्मचारी संघटनेचा, शालेय पोषण कर्मचारी संघटनेचा जय हिंद। शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा, शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला आक्रमक। श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने तालुक्यातील महिलांनी विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी शेवगाव येथील तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढला। राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते। यावेळी राज्य संघटनेचे समन्वयक सुभाष सोनवणे, कैलास पवार, उत्तम गायकवाड, तालुका अध्यक्ष शिवकन्या गिरम, उपाध्यक्ष सिंधुताई भुसारे, तालुका सचिव सुनीता कापसे, जिल्हा उपाध्यक्ष छाया भूमकर तसेच तालुक्यातील शालेय पोषण आहार संघटनेच्या महिला या कामगार मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाचा प्रारंभ झाला। जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा पाथर्डी रस्त्यावरील तहसील कार्यालयावर धडकला। तेथे झालेल्या सभेत विधाते, सोनवणे आदी वक्त्यांनी मोर्चाचा उद्देश समजावून सांगितला। यावेळी तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले आहे। राज्यात इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांमार्फत वाटप केला जातो। या कर्मचाऱ्यांना अवघे 2,500 रुपये पगार असल्याने त्यांच्या कुटुंबियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तरी केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे या कामगारांना किमान 15,000 रुपये वेतन मिळावे, तसेच शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्यावे। ज्या शाळेमध्ये आहार शिजविण्याची भांडी कमकुवत झाली आहे तेथे नवीन भांडी द्यावीत। इतर केडर प्रमाणे स्वयंपाकी व मदतनीस यांना 20 लाखांचे विमा संरक्षण मिळावे, गणवेश मिळावा, कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामावरून काढण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। आज सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी या संघटनेच्या वतीने आपण शेवगाव तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। मोर्चातील विविध ज्या मागण्या आहेत, तर आमची प्रमुख मागणी आहे की शासनाने आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत किमान आम्हाला 15,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे। या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। शासनाला आम्ही वेळोवेळी लेखी निवेदनं दिलेली आहेत, मोर्चाद्वारे निवेदन दिलेले आहेत। एवढंही करून जर शासनाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही रास्ता रोको, धरणे आंदोलन, निषेध आंदोलन, आमरण उपोषण अशा प्रकारच्या मार्गांचा सुद्धा आम्ही अवलंब करून आमच्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आमच्या संघटनेचा प्रयत्न असणार आहे। तेव्हा शासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे का आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे जोपर्यंत शासकीय सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत 15,000 रुपये आम्हाला मानधन दिलं पाहिजे। धन्यवाद। 2000 ते 3-4 सालापासून आम्ही प्रामाणिकपणाने मुलांना जीव घालतो, त्यामुळे आम्हाला कमीत कमी 15,000 रुपये वेतन द्यावा ही आमची मागणी पूर्ण करावी। याचं कारण असं आहे की ही संघटना फक्त एक आहे का शालेय पोषण आहार संघटनाच एक आहे का कमी पगारावर, एकदम कमी पगारावर काम करते। आज रोजाची बाया जरी गेली तर ती 400-500 रुपये रोज कमीची, एका आठवड्यात तिचे महिन्याचा पगार ती एका आठवड्यात कमी ती। त्याच्यामुळे आम्हाला शासनाने पगार वाढवून द्यावा आणि विमा संरक्षण द्यावं हीच विनंती आहे आमची शासनाकडे। आणि भव्य दिव्य असा मोर्चा झालेला आहे आणि त्या मोर्चाच्या मागण्या महत्त्वाच्या म्हणजे शालेय पोषण आहार महिलांना 15,000 रुपये महिना हा अपेक्षित असताना शासन आम्हाला फक्त 3,500 रुपयेच देते। यावर शासनाने जरा विचार करावा। त्याच्यानंतर विमा संरक्षण मिळालं पाहिजे, महिलांना युनिफॉर्म मिळाला पाहिजे, अशा आमच्या विविध मागण्या आम्ही या श्रमिक मजदूर संघाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, विनंती पण केलेली आहे। बोला। केंद्र सरकारने किमान वेतन कायद्याने 15,000 रुपये इतके मिळाले पाहिजे, यासाठी आमचा हा मोर्चा होता। नमस्कार, शेवगाव तालुका मी शेवगाव तालुक्याचे अध्यक्ष शिवकन्या गिरम बोलते। आम्ही आज तहसील कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढलेला आहे। आपल्या खूप दिवसाच्या मागण्या अपूर्ण राहिल्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्या त्याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे। तर आपण आज या ठिकाणी शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा आणला आहे। तर आमच्या महिलांच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान 15,000 इतके तरी वेतन मिळाले पाहिजे। तो इतर केडर्स प्रमाणे आम्हाला युनिफॉर्म लागू करा, आमचे शासकीय सेवेत सामावून घ्या
आणि कोणत्याही कारणावाचून आमच्या कर्मचाऱ्यांना बडतप करू नये आणि अशा आमच्या खूप मागण्या आहेत, त्या शासनाने वेळोवेळी त्याचा विचार करावा. आमच्या मोर्चाचं संघटना कार्यरत राहणार आहे आणि आमच्या सगळ्या महिलांचा त्याच्याशी पुरेपूर पाठिंबा आहे. तालुक्यामध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी यांचा भव्य आणि दिव्य असा खूप मोठा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला आणि विशेष म्हणजे आमच्या या मोर्चाच्या संदर्भातून आमच्या ज्या पूर्ण मागण्या, विशेष पहिली मागणी अशी आमची आहे का 15,000 रुपये येतून आम्हाला शासनाने देणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि दुसरी मागणी असे आम्हाला जे शासकीय सेवेत त्यांनी सामावून घेतलंच पाहिजे. आणि तिसरी अशी आहे का त्यांनी स्टॅम्प करारनामा आमचा रद्द केला पाहिजे. आणि विशेष म्हणजे जे कर्मचारी त्यांना विनाकारण कोणीही कामावून काढू नये, हा देखील आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज या ठिकाणी शेवगाव तालुक्याच्या शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा तहसील कार्यालयावरती कामगाराच्या विविध मागण्यांचा मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि मोर्चा हा यशस्वी झालेला आहे. मोर्चा यशस्वी झाला. आपण शासनाने आम्ही दिलेल्या मागण्याचा सविस्तर विचार करून आमच्या या कामगाराला योग्य ते न्याय द्यावा अशी आम्ही संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आणि शासनाने आमचा हा विचार नाही केला तरी याच्याही पेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलने, धरणे आंदोलने, अमर उपोषण आम्ही या ठिकाणी करतो अशी शासनाला मी या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी कळवतो.